हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुलुंडमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला. मुंबई फिरण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू, तिघे जखमी. MMRDA कडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. देवाभाऊ म्हणजे कामधेनू, आमच्या मनातल्या इच्छा जाणतात. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळाच्या भोवया उंचावल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी. नव्या वादाला तोंड. सपकाळांचं वक्तव्य निंदनीय. मुख्यमंत्र्यांकडून कठोर शब्दामध्ये निषेध. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार पक्षाची सबुरीची भूमिका. सध्या कोणी बोलणार नाही. शशिकांत शिंदेंचा सावध पवित्रा, तर सुनेत्रा पवार योग्य तो निर्णय घेतील, भुजबळांचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधातील राऊतांच्या आरोपांचं शेतकऱ्याकडून खंडन. नार्वेकरांचा प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण, तर मालकाच्या मर्जीविरोधात मोजणी केल्यानं नार्वेकरांना पळवून लावल्याचा राऊतांचा आरोप. परभणीमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. मनपाच्या कामगारांकडून ढिगांना आग. मुस्लिम महापौरांवरून राजकीय खडाखडी सुरू असतानाच नागरिकांचं आरोग्य धोक्यात. ऊसाच्या काटमारीवर चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. साखर कारखान्यांचे वजन काटे सरकारी यंत्रणेशी डिजिटली जोडले जाणार. निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणीची शेतकऱ्यांची मागणी. T20 विश्वचषकाच्या मैदानात उद्या हाय व्होल्टेज लढाई. भारत पाकिस्तान कोलंबोमध्ये भिडणार. सामन्यावर पावसाचं सावट.